पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच श्रममित्र ॲप सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्य सरकारने. प्रश्न 2. भारत व कोणत्या देशाने 2027 हे वर्ष सांस्कृतिक आणि पर्यटन वर्ष म्हणून घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि इटली देशाने. प्रश्न 3. जागतिक कासव दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 23 मेला. प्रश्न 4 पाहूया. DRDOने UAV प्रक्षेपित अचूक मार्गदर्शी क्षेपणास्त्र ULPGM V3 च्या अंतिम विकास चाचण्या कुठे पूर्ण केल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे कुर्नूल, आंध्र प्रदेश इथे. प्रश्न 5. भारताने अग्निवन या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी व राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती. प्रश्न 6 पाहूया. भारताची पहिली एकात्मिक CCUH क्षेत्रीय प्रयोगशाळा कुठे स्थापन करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT बॉम्बे इथे. प्रश्न 7. कोणत्या केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी ओडिशामध्ये भीममंडळी व पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान यांनी. प्रश्न 8. AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशामध्ये. प्रश्न 9 पाहूया. डॉक्टर अजय कुमार यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे युगांडा देशात. प्रश्न 10. प्रगती 2026 हा बहुपक्षीय लष्करी सराव कुठे आयोजित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे उमरोई, मेघालय इथे. मेघालय राज्याची राजधानी आहे शिलाँग. मुख्यमंत्री आहेत कॉनार्ड संगमा व राज्यपाल आहेत CH विजयशंकर. प्रश्न 11 पाहूया. NCDEX ने भारताचे पहिले एक्सचेंज ट्रेडेड हवामान डेरिव्हेटिव्ह कुठे सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 12. दरवर्षी जागतिक मेट्रोलॉजी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 20 मेला. प्रश्न 13. कोणत्या फुटबॉल क्लबने 22 वर्षांच्या दीर्घ प्रशिक्षणानंतर इंग्लिश प्रीमियर लीग चे विजेतेपद पटकावले? तर त्याचं उत्तर आहे आर्नेसल फुटबॉल क्लबने. प्रश्न 14 पाहूया. हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली होती? तर त्याचं उत्तर आहे सातारामध्ये. प्रश्न 15. भारताचा तिसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे व्हेनेझुएला देश. प्रश्न 16. राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेने कोणत्या 2 धावपटूंवर प्रत्येकी 3 वर्षाची बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे अंकित व जयेश पाटील यांच्यावर बंदी घातलेली आहे 3 वर्षांसाठी. प्रश्न 17 पाहूया. कॉमनवेल्थ चेस असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे भरत सिंग यांची. प्रश्न 18. भारत आणि कोणत्या देशाने नवी दिल्लीमध्ये इनोव्हेटिव्ह इंडिया नावाचे एक नवोन्मेष आणि प्रतिभा केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि इटली या देशाने. प्रश्न 19. मे 2026 मध्ये आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाची 68वी बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर ती नवी दिल्ली येथे. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या IAS अधिकाऱ्यांची केरळच्या मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे NSK उमेश यांची. प्रश्न 21. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI साठी समर्पित कॅबिनेट पोर्टफोलिओ तयार करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे? तर ते आहे केरळ राज्य. प्रश्न 22. केरळ राज्याचे राज्यपाल सध्याचे कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नावरती रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते, त्यामुळे एकदम फास्टमध्ये रिव्हिजन पाहूया. ग्रामीण स्वच्छतेच्या बाबतीत पूर्व विभागामध्ये कोणते राज्य प्रथम बनले? तर ते आहे बिहार राज्य. प्रश्न 2. केंद्र सरकारच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये भारतात कोणते राज्य पहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपले महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा व राजधानी आहे मुंबई. प्रश्न 3. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 22 मेला. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने भारताचा पहिला समर्पित मंत्रिमंडळ स्तरीय AI विभाग पोर्टफोलिओ सुरू केला? तर तो आहे केरळम राज्याने, म्हणजेच केरळ राज्याने. प्रश्न 5.
प्रतिष्ठित 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे यांग शुवांगजी यांना. प्रश्न 6. कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी अरुणाचल प्रदेशची USPचे अभियान सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी. प्रश्न 7 पाहूया. आशिया पॅसिफिक उत्पादकता परिषदेचे 68वे अधिवेशन कुठे पार पडले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 8. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेअंतर्गत 2026 वर्षासाठी प्रादेशिक सहकारी कराराचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाची. प्रश्न 9. G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 2026 मधल्या अटलांटा येथे होणार आहे. 2026 मध्ये G20चे अध्यक्ष कोणत्या देशाकडे असेल? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेकडे. प्रश्न 10 पाहूया. गुजरातच्या कल्पसर प्रकल्पाचे काम गतिमान करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला? तर त्याचं उत्तर आहे नेदरलँड देशासोबत. प्रश्न 11. कोणत्या पुस्तकाला 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे तायवान ट्रॅव्हलॉग. प्रश्न 12. प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार 230 कोटींच्या कमाईसह IPLच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे विराट कोहली हे. प्रश्न 13 पाहूया. राष्ट्रीय एक आरोग्य अभियानासाठी कोणती संस्था नोडल एजन्सी आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद. प्रश्न 14. कोणत्या विमानतळावर भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा आणि एका फीचर वॉलचे उद्घाटन करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे रांची एअरपोर्टवर. प्रश्न 15. 2026च्या नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचलम मुरुगनंथम यांना. प्रश्न 16 पाहूया. जागतिक स्थलांतर अहवाल 2026 नुसार कोण जगातील रेटिम्सचा परदेशातून पाठवल्या जाणाऱ्या पैशाचा सर्वात मोठा प्राप्तकर्ता बनला? तर तो आहे आपला भारत देश. प्रश्न 17. अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली भारत फोरकास्ट सिस्टमचा वापर करणारे कोणते राज्य पहिले ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपले महाराष्ट्र राज्य. प्रश्न 18. संपीडित बायोगॅस धोरण 2026 कोणी मंजूर केले आहे? तर ते आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 19 पाहूया. जगातील दुसरी सर्वात लांब टिकून असलेली भिंत म्हणून मान्यता मिळालेला कुंभलगड किल्ला कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 20. कोणत्या राज्य सरकारने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांसाठी 8 कोटी रुपयांचे रोख बक्षीस आणि थेट DSP स्तरीय नोकरी जाहीर केली? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने. पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता. मुख्यमंत्री झालेले आहेत सुवेंदू अधिकारी व राज्यपाल आहेत RN रवी हे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 21. चर्चेत असलेला प्रकल्प सक्षम हा कोणत्या संस्थेचा मंत्रालयाचा उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा. प्रश्न 22. कोणाला केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर्स अवॉर्ड 2026 मध्ये दक्षिण आशिया प्रादेशिक किताबाने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे सोमा मंडल यांना. प्रश्न 23. भारत आणि व्हिएतनाम यांनी 19 मे 2026 रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान यावर सामंजस्य कराराची देवाणघेवाण कोणत्या शहरात केली? तर ती हनोई शहरामध्ये. प्रश्न 24 पाहूया. महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजच्या चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.